हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज किचनमधल्या काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे. त्यामुळे काही फायदा पण होतो आपला, शिवाय वेळही वाचतो किंवा मग काही वस्तूंचं नुकसान पण होत नाही. त्याबद्दल मी सांगते तुम्हाला. पहिली गोष्ट बघा, खोबरे हे पावसाळ्याच्या दिवसात खोबऱ्याला बुरशी येते. एरवी पण बघा कधी कधी बुरशी येते खोबऱ्याला. ते खोबरं काय करायचं, आपल्या डाळी असतात ना, तुरीची, मुगाची, कोणती डाळ, त्या डाळीमध्ये घालून ठेवायचं. दाखवते तुम्हाला मी. खोबरं असं डाळीमध्ये घालून ठेवायचं, त्याला बुरशी अजिबात येत नाही. असं झाकून ठेवायचं. असं झाकून म्हणजे डाळीमध्ये ठेवल्याने अजिबात खोबऱ्याला बुरशी येत नाही. ही एक झाली. दुसरी टिप्स तुम्हाला सांगते. आपण बाजारातून मॅगी आणतो, हे मोठे असे पॅक असतात. ते मोठे, छोटे पण असतात पण हे मोठे. तर हे असे मोठे पॅक असतात ना, तर काय करायचं, हे फेकून न देता ह्या बॅगा मॅगीच्या, आपल्याकडे शेवग्याची शेंग, दोडका, घोसाळ्या, असे दुधी, ह्या मोठ्या फळभाज्या असतात ना, ज्या की आपण कापून कापता अख्ख्या ठेवायच्यात आपल्याला. तर बघा, ही पिशवी टाकून न देता, तर ही शेवग्याची शेंग आहे, अशी अखंड फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. ह्या मॅगीच्या बॅगचा असा पण उपयोग करू शकतो आपण. ते दाखवते. आणि हीच मॅगीची बॅग अजून एक दाखवते तुम्हाला, कशी उपयोगात आपण आणू शकतो दाखवते. ही बॅग बघा, मी याचे 2 तुकडे करते. ही तर उपयोगाला येईलच आपल्याला कशाला, पण ही पण दाखवते तुम्हाला. ही थोडीशी गॅसवर गरम करायची. हे बघा, अगदी किंचित गरम करायची. ही बघा, ही बाजू अशी थोडी थोडी अशी गरम करून किंचित अशी दाबून घ्यायची. थोडं थोडं, जास्त नाही जाळून द्यायचं. हे बघा, इकडून मी हे असं दाबून घेतलं. गॅस बंद करते. हे बघा, ही पिशवी तर आपल्याला उपयोगाला येतेच, अर्धी कापलेली. आणि ही दुसरी जी कापली होती ना मी, हे बघा, इथं चिकटवल्यामुळं ही पण पिशवी एक आपल्याला उपयोगाला येते, जाड चांगली. ह्यात आपण लिंब, आलं, कोथिंबीर, असं मिरच्या वगैरे ठेवू शकतो. ह्या मॅगीच्या बॅगचा आपण असा पण उपयोग करू शकतो, फ्रीजमध्ये ठेवायला. इतर पिशव्यांमध्ये ठेवतो की नाही आपण, तसं. ह्या एका मॅगीच्या बॅगच्या 2 बॅगा होतात आणि दिसायलाही चांगल्या दिसतात त्या. हा झाला मॅगीच्या बॅगांचा उपयोग. तर तुम्हाला दाखवते. खोबरं आपण नेहमी काय करतो, खराब होण्याच्या भीतीने फ्रीजमध्ये ठेवतो. हे बघा, किंवा मग बाहेर जरी खोबरं ठेवलं तरी ते, हे बघा किती कडक आहे. कडक खोबरे आपल्याला जेव्हा चिरायचं असतं, कापायचं असतं, तेव्हा ते खूप कडक होतं, किंवा किसताना पण अगदी खूप जड जातं, कडक येतं. तर काय करायचं, ते खोबरं एक 10 मिनिटं, आता आपल्याला वाटण वगैरे करायचे किंवा खोबरं वापरायचं आहे ना, ते असं पाण्यात घालून ठेवायचं 10 मिनिटं फक्त. 10 मिनिटांनी काय करायचं बघायचं, दाखवते तुम्हाला. हे खोबरं बघा, एक 10 मिनिटं मी पाण्यात बुडवून ठेवलं होतं. हे बघा, स्वच्छ पण दिसतं, चांगलं धुतलं जातं. ते दाखवते तुम्हाला. आणि आता बघा किती मऊ झाले. सहज आपण हे चिरू शकतो, किसू शकतो, दाखवते तुम्हाला. असं सहज पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवलं की आपण सहज ते चिरू शकतो. तर असं फ्रीजमधनं काढल्या खोबरं खूप कडक असतं, ते चिरता येत नाही. असा उपयोग करा.
थोडंसं पाण्यात भिजत घालून खोबरं मग चिरायला घ्या. हे बघा, अगदी 2 मिनिटात खोबरं पटकन चिरून झालं. थोडंसं पाण्यात घालून ठेवलं. पुढची टिप तुम्हाला सांगते. कुकरची रिंग बघा, बऱ्याचदा काय होतं, आपण नेमकं कुकर लावायला घेतो आणि रिंग सैल वगैरे झालेली असते. हे बघा ही रिंग, तर ही रिंग काय करायची, त्यामुळं रिंग सैल झाल्यामुळं काय शिट्टी होत नाही. हे बघा ही रिंग एक 10 मिनिटं आपण वरण भात किंवा बाकीची काही तयारी करीपर्यंत कुकरची ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. दाखवते तुम्हाला. हे बघा एक 10 मिनिटं वरण डाळ तांदूळ वगैरे धुईपर्यंत काय करीपर्यंत ही फ्रीजरमध्ये ठेवायची. दहा मिनिटांनी रिंग काढली ना की हे बघा कडक होती ती आणि व्यवस्थित शिट्टी होते आपल्या कुकरची. हे बघा दाखवते तुम्हाला. थोडासा फरक पडतोच लगेचच आणि व्यवस्थित शिट्टी होते. करून बघा नक्कीच. कोणताही कुकर असो, छोटा असो मोठा असो, ही रिंग फ्रीजमध्ये ठेवायची. पुढची गोष्ट सांगते तुम्हाला. आता आपण दूध तापवतो की नाही, हे बघा हे दुधाचं पातेलं आहे माझं. हे दूध काढून घेते मी, दाखवते तुम्हाला. जेव्हा आपण दुधाचं पातेलं घासायला घेतो तेव्हा ही बघा ही अशी पूर्ण त्याला साय चिकटलेली असते, ती सहजासहजी निघत नाही. तर त्याला काय करायचं सांगते तुम्हाला मी. हे पातेलं ना किती साय खरकटी असली ना, ती चिकटलेली असली, त्याला हे नुसतं पातेलं असं घालून ठेवायचं. एक 5 मिनिटांनी दाखवते तुम्हाला मी. हे बघा 5 मिनिटं पालतं घालून ठेवलं होतं मी ते. हे बघा अगदी सहज हाताने सुद्धा हे बघा हे असं निघते. दाखवते तुम्हाला. हे बघा किती सहज निघतं. पालतं घालून ठेवलं ना पातेलं साईचं, सहज निघतं. धुवून दाखवते तुम्हाला. हे बघा किती पटकन निघालं बघा. नाही तर मग ते खरवडत बसावं लागतं, घासत बसावं लागतं. तर कधी पण दुधाचं पातेलं पालतं घालून ठेवायचं 2-3 मिनटं. पुढची टिप सांगते तुम्हाला. ही पितांबरी आहे बघा. बाजारात भरपूर प्रकारच्या ब्रँडेड अगदी पितांबरी मिळतात. ही साधी पितांबरी माझी अगदी 25 रुपयाला मिळते बाजारात, ती. तर आपण तांब्याची पितळेची तर भांडी घासतोच पितांबरीने. तुम्हाला दाखवते. ॲल्युमिनियमची भांडीसुद्धा बघा किती स्वच्छ निघतात पितांबरीने. अगदी नुसतं थोडंसं चोळलं ना पितांबरीने, ती अगदी ॲल्युमिनियमची भांडी स्वच्छ निघतात. फार जोर लावायची गरज नाही लागत. अगदी किती कढया वगैरे घाण झालेल्या असल्या तरी त्या निघतात. दाखवते तुम्हाला. हे बघा किती स्वच्छ पांढरं शुभ्र झाकण निघालं कुकरचं. ॲल्युमिनियमची भांडी पितांबरीने स्वच्छ निघतात. अजून एक कुकर घासून दाखवते तुम्हाला. हे निघाला की नाही छान. ही कढई बघा मी नवीन आणली, ती अजून काढलीच नाही. आणली तशी ठेवून दिली. तर मी दाखवते तुम्हाला ही कशी स्वच्छ करायची ती.
ह्यात मी एक अर्धा चमचा तेल घालते, जे आपण स्वयंपाकात वापरतो ना ते तेल घातलं थोडंसं मी. अर्धा चमचा हळद घालते बघा, हळद घातली त्यात. हे आता तेल आणि हळद ह्या कढईला स्वच्छ चांगली लावून घेते, पूर्ण अशी आतून बाहेरून लावून घेते. पूर्ण आतून बाहेरून मी तेल आणि हळद लावून घेतली बघा. हे बघा किती काळं निघतं त्याचं. आता ह्यात मी पीठ घालते, कोणतंही पीठ, आपलं ज्वारीचं तांदळाचं पीठ घालायचं, किंवा अगदी आपण पीठ चाळून जो कोंडा राहिलेला असतो तो पण घातला तरी चालेल. बघा ज्वारीचं पीठ घालते मी. कोरडं परत आतून बाहेरून सगळं चोळून घ्यायचं. सगळे चोळून घेते. पीठ किती काळं निघाले बघा. हे आता टाकून द्यायचं आणि कढई धुवून घेते मी. हे बघा कढई किती चकचकीत निघाली, पण अजून एकदा दोनदा तिला घासायची दाखवते मी. आता मी साबणाने घासते. धुवून घेते आणि मग पितांबरीने घासते. लोखंडाची भांडी सुद्धा पितांबरीने खूप स्वच्छ निघतात. ही पळी पण दाखवते तुम्हाला मी. हे बघा किती स्वच्छ निघाली बघा. आता परत एकदा पितांबरी लावून घासते मी. आतून बाहेरून पितांबरी लावते आणि या पळीला पण पितांबरी लावते. धुवून घेते परत आता मी स्वच्छ. हे बघा किती स्वच्छ निघाली बघा. ही आता आपण स्वयंपाकात वापरू शकतो. वाटलं तर अजून एकदा दोनदा साबणाने धुतली की झालं. किती स्वच्छ निघाली बघा. पळी पण दाखवते तुम्हाला. किती स्वच्छ निघाली पळी, पण काळी कुट्ट झालेली होती ती. पितळेची, तांब्या पितळेची, शिवाय ॲल्युमिनियमची, लोखंडाची पण भांडी आपण पितांबरीने घासू शकतो. तुम्हाला मी सांगितलेल्या आजच्या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून सांगा. करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय माझे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा.